नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराडची नागपूर कारागृहामध्ये रवानगी करावी, खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी हा वाल्मिक कराड आहे। याच वाल्मिक कराडला आता बेकायदेशीर सुविधा मिळतायत। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी हा आरोप केला होता आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या अनेक खुलासे सुद्धा होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराडला नागपूर कारागृहामध्ये त्याला हलवावं अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। काय म्हणतात सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमधून ते आपण बघतोय। वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहामध्ये त्याची रवानगी करा। धनंजय देशमुखांनी कारागृह अधीक्षकांना तसं पत्र सुद्धा दिलंय। न्याय प्रक्रियेचा हा थेट अपमान आहे असंही सुप्रिया सुळे म्हणतात। बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंद वही सुद्धा जप्त करावी। या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरती चौकशी व्हावी असंही सुप्रिया सुळे म्हणतात। आरोपीला मदत करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। मात्र आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी असंही सुळे म्हणतात। पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणं याला आमचं प्राधान्य आहे आणि यासाठीच आमची आपल्याकडे ही आग्रही मागणी आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला नागपुरात न्या असे आदेश काढा असं सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। या संदर्भातलं एक पत्र जे काही कारागृहामध्ये बेकायदेशीररित्या कराडला पुरवलं जात आहेत, ज्या काही गोष्टी पुरवल्या जातात या संदर्भातलं एक पत्र सुद्धा त्यांचे बंधू धनंजय देशमुखांनी दिलेलं होतं आणि याच पत्रावरून अद्याप कोणतीच ऍक्शन घेतली गेलेली नाहीये। त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे कराडची रवानगी आता नागपूर कारागृहामध्ये करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे।